अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होत आहे। चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत। आपल्या घरामध्ये जर सारखे भांडणे होत असेल, पती पत्नीमध्ये प्रेम होत नसेल, आपलं आरोग्य चांगले होत नसेल, खूप आपल्याला खूप आजारी आहात, खूप इलाज करून सुद्धा आपल्याला काही फरक पडत नसेल, तर ह्या नवरात्रीमध्ये आज मी विशेष काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही आवर्जून करा। पती पत्नीमध्ये खूप भांडणे होतात, आपलं डिवोर्सपर्यंत गोष्ट गेलेली आहे, अशा वेळेसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे। पण ह्या नवरात्रीमध्ये ज्या काही आपण उपाय करतो, तर त्याचे 1000 पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होते, त्याचं फळ प्राप्त होते। ह्याचा मागचं कारण असं आहे, या नवरात्रीमध्ये कुलदेवीची दिव्य तत्व जागृत अवस्थेमध्ये ह्या धर्तीवर कार्य करत असतात। आणि आपल्या कुलदेवी कोणतीही आपली कुलदेवी असू द्या, आपल्या कुलदेवीचे 1000 गुणपटीने त्यांचे दिव्य तत्व आपल्या कुलदेवीच्या आपल्या घरामध्ये त्यांचं दिव्य तत्व प्राप्त होतो। म्हणून ह्या नवरात्रीमध्ये जे काही आपण सेवा करतो, म्हणून आपल्याला त्यांचे चांगले आपल्याला रिझल्ट भेटतात। आणि कुलदेवी नवरात्रीमध्येच आपण कुलदेवीची जास्त का सेवा करतो, म्हणजे कुलदेवी त्या देवी तत्वाचा आपल्याला अनुभव होतं आणि त्यांचं कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतं। म्हणून ह्या नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करायची आहे। आता आज आपण जाणून घेणार आहोत काही विशेष उपाय। जर समजा तुमचं खूप आजारी आहात आणि तुम्हाला खूप दवाखाने करून सुद्धा तुमचं काही मनासारखं तुम्हाला रिझल्ट भेटत नसेल, त्याचबरोबर दवा आणि दुआ आपण म्हणतो पहा, दवा आणि दुआ हे कुलदेवीचे आशीर्वाद असं आपल्याला हवं आहे। तर आपला आजार बरं होण्यासाठी, पती पत्नीमध्ये प्रेम होण्यासाठी, तुमच्या घरामध्ये जे काही तुमच्या मनासारखं घडत नसेल, कोणतीही समस्या असेल, तर नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या समस्या देवीसमोर सांगायचं आहे आणि आपल्याला एक विडा तयार करायचा आहे, आपण त्याला तांबूळ म्हणतो। बघा, देवीची कोणतीही पूजा करताना आणि वटी भरताना, देवीची अभिषेक करताना विड्याशिवाय कोणताही पूजा पूर्ण होत नाही। म्हणून आपण विडा, तांबूल विडा म्हणतो। विडा म्हणजे असं नाही आपण जे नागेलीचे पानं आणलं आणि देवीसमोर ठेवलं आणि मग तो विडा बनत नाही, तो विडा अलग आणि हा तांबूल विडा अलग। तर आपल्याला हा असा एक तांबूल विडा बनवायचा आहे। ह्या नवरात्रीमध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे, दररोज केला तरी पण चालेल। आपल्याला काय करायचं आहे, 2 वेलदोडा ह्याचे पानं आणायचे आहेत, नागेलीचे पानं आणायचे आहेत, त्यांची दांडी तोडायची आहे, त्याच्यावरती थोडंसं चुना लावायचं आहे आणि थोडीशी कात टाकायची आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला बडीशोप आणि वेलदोड म्हणजे विलायचीचे 2 दाणे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं त्याला असं फोल्ड करायचं आहे। आणि फोल्ड झाल्यानंतर त्याला आपल्या ज्या लवंगा असतात, त्या लवंगा त्याला टोचून घ्यायचं आहे, म्हणजे ते विडा आपलं पूर्ण होतो। आणि तो विडा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे। आपण हे कशासाठी, आपल्या कुलदेवीला हे अर्पण करत आहोत। समजा तुम्ही घट घालत असाल, जरी घट घालत नसाल तरीही पण हा विडा आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे। आणि एक वाटी घ्यायची आहे, आपली इच्छा सांगायची आहे आणि कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे। तुम्हाला कोणताही मंत्र येऊ द्या, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, ह्या मंत्राचं पण जप करू शकता। किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ह्या मंत्राचं पण जप करू शकता। असं मंत्र म्हणत आपली इच्छा म्हणत आपण ते कुलदेवीला अर्पण करायचं आहे। समजा तुम्ही घट घालत नसाल तर अखंड दिवा लावला असाल, नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं, त्याच्याविषयी माझा व्हिडिओ येणार आहे। आणि कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा स्थापना घरामध्ये कसं करावा त्याच्याविषयीसुद्धा
माझे व्हिडिओ येणार आहेत. तर एक मंगल कलश आणि अखंड दिवा जरूर लावावा. जर तुम्ही आश्विन नवरात्रीमध्ये घट घालत असाल, चैत्र नवरात्रीमध्ये घट घालत नसाल, तरीही पण अखंड दिवा आणि एक मंगल कलश स्थापना जरूर करावा. आता तुमच्या पद्धतीने परीने तुम्हाला जसं तुमची परंपरा चाललेली आहे त्या रीतीने तुम्ही करू शकता. पण आपल्याला एक तांबूल असं विडा आपल्याला देवीला ह्या नवरात्रीमध्ये दररोज 9 दिवस आपल्याला अर्पण करायचं आहे. मग हा विडा हातात घेऊन देवीला अर्पण करून मग आपली सगळी पंचोपचार पूजा करून धूप दीप नैवेद्य दाखवून मग आपल्या नवरात्रीमध्ये देवीची आरती जरूर करायची आहे. आरती करणं म्हणजे आर्थतेनं आई भगवतीला हाक मारणे म्हणजे आरती. आपल्या देवीला ओवाळणे आणि देवीची स्तुती करणे म्हणजे आरती असते. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये दररोज सकाळ जमत असेल तर सकाळ संध्याकाळ करा. जर शक्य नसेल तर दिवसातून एकदा तरी सकाळ किंवा संध्याकाळ देवीची आरती झालीच पाहिजे. मग हा विडा अर्पण करायचा आहे आणि मग आपल्याला देवीचे जे काही तुम्ही मंत्र म्हणू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला अजून 2 पानं घ्यायचं आहे आणि तसाच एक अजून तांबूल आपल्याला बनवायचा आहे. तो आधी पहिल्या दिवशी अर्पण केलेला तो तांबूळ काय करायचा आहे, जो आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी खायचं आहे. आणि जर आजारी व्यक्तीला ॲलर्जी वगैरे असेल तर त्यांनी थोडंसं खाऊन मग दुसऱ्यांना देऊ शकता. किंवा पती पत्नीमध्ये खूप काही वादविवाद होतात तर आई भगवतीची कृपा आशीर्वाद म्हणून ते प्रसाद म्हणून पती पत्नींनी थोडं अर्धा खाल्ला तरी चालेल. त्याचप्रकारे दुसऱ्या दिवशी पण तसाच विडा तयार करायचा आहे, आई भगवतीला अर्पण करायचा आहे. आणि मग तिसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून घ्यायचा आणि दुसरा विडा बनवायचा आणि दररोज नवीन विडा बनवायचा आहे. आता कोणाला प्रश्न पडता हा विडा आम्ही विकत आणलं तर चालेल का? आपल्या हातानं बनवलेलं विडा आपल्या हातानं बनवलेलं, आपल्या हाताने कुलदेवीला बनवलेला विडा हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या हाताच्या जे काही रेषा आहेत त्या विड्याला लागलेल्या आहेत आणि त्या आई भगवतीच्या कृपेने आपल्या सगळे काही वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातात. आपला स्पर्श झालेला विडा आपण आपल्या देवीला अर्पण करत आहोत. म्हणून आपल्या हाताने बनवलेलं अतिउत्तम. तर अशा प्रकारे आपल्याला देवीला विडा तांबूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रकारे तुम्हाला शक्य असेल ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं 9 दिवस आपल्याला 9 माळा करायच्या आहेत. आई भगवतीची अत्यंत उच्च कोटीची सेवा म्हणजे हा 9 मंत्र, हा बीज मंत्र आहे, हा सिद्ध मंत्र आहे. आपलं कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी जो कोणता मंत्र आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ह्याच्यामध्ये सगळ्या देवी कुलदेवी, सरस्वती माता, माता लक्ष्मी सगळ्यांचे बीज मंत्र ह्या मंत्रामध्ये आहेत. म्हणून हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. तसेच आपण आपल्या घरामध्ये 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे 14 पाठसुद्धा तुम्ही करू शकता. आता 14 पाठ 9 दिवसामध्ये कसं होईल, म्हणजे तुमच्या घरात 2 माणसं असेल तर तुम्ही 2 माणसांनी बसून एक पाठ म्हणजे असं करू शकता. 14 पाठ तुम्ही करू शकता किंवा एक ग्रंथ 2 वेळेस वाचूनसुद्धा तुम्ही 14 पाठ कंप्लीट करू शकता. 14 पाठ केल्याने आपल्याला एक चंडी याग करण्याचं पुण्य प्राप्त होतो, 9 चंडी करण्याचं पुण्य प्राप्त होतो. म्हणून 14 पाठाचं महत्त्व आहे. त्याचप्रकारे आपण ज्याला अडचणी असेल तर आपण घरातून आपल्या कोणत्या माणसाकडून करून घ्या ज्याला पिरियड असेल. आणि ज्याला पिरियड नसेल त्यांनी महिलांनी करावं. महिलाला काही अडचण असेल तर पुरुषांनी केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. हा तांबूळ पुरुषांनी पण देवीला अर्पण करू शकतात. अशा प्रकारे ही कुलदेवी नवरात्रीची छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा, लाईक करून बेल आयकनचं बटन जरूर दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.